जिल्हाधिकारी कार्यालयात वॉटर कूलर बंद, कडक उन्हात नागरिकांची गैरसोय। अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयात गेल्या 10 दिवसापासून वॉटर कूलर बंद अवस्थेत असल्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे। सध्या जिल्ह्यात उन्हाचा तडाखा वाढला असून तापमान 42 ते 43 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले आहे। अशा उष्णतेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडे विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना पिण्याच्या पाण्याची कोणतीही समाधानकारक व्यवस्था नसल्याची बाब समोर आली आहे। दररोज मोठ्या संख्येने नागरिक जिल्हाधिकारी कार्यालयात विविध शासकीय कामासाठी येत असतात, मात्र वॉटर कूलर बंद असल्याने त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी इतरत्र भटकंती करावी लागत आहे। विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांना याचा अधिक त्रास सहन करावा लागत आहे। प्रशासनाने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन वॉटर कूलर दुरुस्त करून सुरू करावे, तसेच पर्यायी पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। या ठिकाणी पाण्याची उन्हाची वेळ आहे असून इथं पाणी ह्या कलेक्टर ऑफिसमध्ये पाणीसुद्धा प्यायला नाही। खालचे इथे कर्मचाऱ्यांना पाणी नाही, काही येणारे जाणारे लोकांना पाण्याची व्यवस्था नाही। उन्हामुळे पाण्याची गरज असताना कलेक्टर ऑफिस आहे, या ठिकाणी या सुविधा उपलब्ध नाही, पण पाणी नाही। आता ते नाही सांगता यायचं मला। हां, गेल्या 8 दिवसापासून इथं पाणी दिसत। मी कायम इथं माझ्या कामानिमित्त येत असतो, पण इथं 8 दिवसापासून पाणी नाही या ठिकाणी।